नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण APJ अब्दुल कलाम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा 2019 मध्ये जो काही झालेला पेपर आहे तो पेपर आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत क्लासेस 4थीच्या विद्यार्थ्यासाठी पण आपण चालू करणार आहोत आणि 7वीच्या विद्यार्थ्यासाठी. तसेच 7वीचे जे विद्यार्थी आता 5वीला जाणार आहेत आणि जे विद्यार्थी 8वी स्कॉलरशिप आणि 8वी NMSच्या तयारीसाठी आहेत त्यासाठी आपण मोफत क्लासेस आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जवळचे जे काही 4थी 5वी 6वी 7वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या. तर या ठिकाणी जो काही वेळ असतो 90 मिनिटे आणि प्रश्न जे असतात 75 प्रश्न आणि गुण 150 प्रश्न, म्हणजे ज्या पद्धतीनं 5वीचा जो पेपर आहे त्या आधारितच ही प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण तुम्हाला माहितीच असतील की 25 प्रश्न या ठिकाणी 25 प्रश्न मराठी भाषा विषय आणि गणिताचे 50 प्रश्न अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. प्रत्येक आता ही माहिती आपण तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रश्नाला चालू करणार आहोत. तर या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि हा उतारा आपल्याला सोडवायचा आहे. तर या ठिकाणी जेव्हा प्रश्नपत्रिका आपल्या समोर येते तेव्हा या पहिल्या उतार्यामध्ये बघा प्रश्न दिलेला आहे तो 1 ते 3 या ठिकाणी. एक ते 3 बरोबर आहे, म्हणजे पहिला दुसरा तिसरा प्रश्न हे 3 प्रश्न या ठिकाणी या उतार्यावर दिलेले आहेत. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे. बघा, मातीची घागर कोणी आणली. या ठिकाणी मातीची घागर कोणी आणली इथं सरळ दिसत आहे बघा, बिरबलाने मातीची घागर आणली. बिरबलाने मातीची घागर आणली, सरळ साधा प्रश्न आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 2 नंबर येणार. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, राजाने अकबर बादशहाला कशाची मागणी केली होती. राजाने अकबर बादशहाला कशाची मागणी केली होती. एकदा एका राजाने अकबर बादशहाला, बघा पहिलीच ओळ वाचायची, पहिली ओळ. एकदा एका राजाने अकबर बादशहाला पत्र पाठवले की 4 महिन्याच्या आत का आणायचं आहे, घडाभर अक्कल पाठवून द्यावी, नाहीतर काय हार मान्य करून 5000 मोहरा पाठवून द्याव्यात. बरोबर आहे. तर कशाची मागणी केली होती त्यांनी, एकतर घडाभर अक्कल पाठवून द्यावी किंवा 5000 मोहरा पाठवून द्यावेत. म्हणजे या ठिकाणी बघा भोपळा आहे, अक्कल आहे. आता अक्कल घ्यायचं का काय 5000 मोहरा घ्यायचं. अक्कल पण अक्कल कसं पाहिजे, घडाभर अक्कल पाहिजे आणि मोहरा किती 5000 मोहरा. म्हणजे या ठिकाणी पहिलं उत्तर बरोबर येऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, वरील उतार्यात कोणाला हार पत्करावी लागली. तर वरील उतार्यामध्ये बघा शेवटी इथं दिलेला आहे बघा, राजाने हार पत्करून, शेवटी राजाने हार पत्करून. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. म्हणजे या ठिकाणी इयत्ता 4थीसाठी ही प्रश्नपत्रिका आहे. अतिशय सोपी प्रश्न असतात उतार्यावरती. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक जर सोडवली तर 3 पैकी 3 मार्क आपल्याला मिळू शकतात या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न बघूया. या नंतर बघा पुढचा प्रश्न आहे 4 ते 6. 4 ते 6 यासाठी. तर 4 ते 6 यासाठी एका कवितेवरती हा प्रश्न आहे. तर 4था प्रश्न आहे, हिरवे राहू कुठे घडत आहेत. हिरवे राहू कुठं घडत आहेत. खरं तर इथं बहुतेक मला वाटते की राहू हा शब्द चुकलेला आहे, राहू. कारण इथं दिलेलं आहे बघा, निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती. बरोबर आहे, निळ्या आभाळी हिरवे राघू. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल,
आभाळी, हिरवे राघू कुठे घडत आहेत? आभाळी. कुठे घडत आहेत? आभाळी घडत आहेत. बरोबर आहे. दिले बघा, निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती, तर कुठे घडत आहेत? आभाळी घडत आहेत, हिरवे राहू. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्या आकाशाला निळा रंग द्या, छटा रुपेरी वरती असू द्या. निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती, म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आभाळी. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? किती रंग असतात? 7 रंग असतात. साधा प्रश्न आहे. जरी आपण नाही जरी वाचलं तरी आपल्याला कळतं त्या ठिकाणी, कारण इथं पण दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे इथं? दिलेलं आहे का कुठं 7 रंग? इथं कसं काही दिलेलं नाही. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्या मधुनी निघती साती. बघा, पांढऱ्या मधुनी निघती साती. बरोबर आहे. म्हणजे 7 रंग जर एकत्र मिसळले तर पुन्हा पांढरा रंग होतो, असं त्याचा अर्थ आहे. पुढे बघा, निळा रंग कुठे देण्यात सांगितला आहे? आता निळा रंग कुठं असतो? आकाशाला निळा रंग द्या. बघा या ठिकाणी आकाशाला निळा द्या, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार? आकाश. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. नारळाचे झाड उंच आहे असं दिलेलं आहे. इथं उंच पाहिजे, परंतु या ठिकाणी उंच म्हणजे अनुस्वार दिलेला नाही, म्हणजे अशुद्ध शब्द काय आहे? उंच आहे. 2019ची प्रश्नपत्रिका आहे ही. त्यानंतर बघा, जसे सिंहाची गुहा तसे कोळाचे झालेलं आहे. त्यानं कोळीचे असणार या ठिकाणी. तर कोळीचे काय असतं? जाळे. कोळीचे काय असतं? जाळे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, नववा प्रश्न बघूया आपण आता. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह लिहायचे राहिलेले आहे? वाक्य काय आहे बघा, गोरख म्हणाला तू काय करतोस. आता गोरख म्हणाला, इथं स्वल्पविराम दिलेला आहे. बरोबर आहे. तू काय करतोस म्हणजे प्रश्न विचारत आहे. तू का करत आहे? प्रश्न विचारत आहे. म्हणजे या ठिकाणी याचा कोणतं विरामचिन्ह येईल? प्रश्नचिन्ह येईल. त्याच्यानंतर 10वा जो प्रश्न आहे, योग्य विशेषणाची निवड करा. थंडी काय आहे? थंडी. कशी थंडी असते? बोचरी थंडी, हसरी थंडी, लाजरी थंडी आणि सोनेरी थंडी. म्हणजे या ठिकाणी कोणती थंडी असते? बोचरी थंडी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. खड्ड्यात गेली ती आज्ञा. बरोबर आहे का? क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. समजा या व्याख्येवरून जर आपल्याला क्रियापद कळत नसेल तर क्रियापद म्हणजे काय? तर ज्या शब्दाचा शेवट ने न होतो, बोलणे, हसणे, पळणे, लिहिणे, वाचणे हे सगळे क्रियापद आहेत. मग आता ह्याच्यामध्ये खड्ड्यात आता कोणाला ने लागते का बघा? खड्ड्याने असं काय नाही. बरोबर आहे. गेली ती आज्ञा. गेली म्हणजे काय? जाणे. गेली म्हणजे काय? जाणे. म्हणजे या ठिकाणी गेली हा जो शब्द आहे तो क्रियापद आहे. बरोबर आहे. पुढे दिलेल्या अर्थावरून म्हण ओळखा. पुढे दिलेल्या अर्थावरून म्हण ओळखा. दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे म्हणजे काय? शीतावरून भाताची परीक्षा, बळी तो कानपिळी, शेरास 1.25 शेर आणि हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा उदारपणा दाखवणे, शीतावरून भाताची परीक्षा येईल का? नाही. म्हणजे एका गोष्टीवरून आपण अनेक गोष्टीची एकाच गोष्टीवरून आपण त्याची परीक्षा घेऊ शकतो. बळी तो कानपिळी म्हणजे श्रीमंत लोक गरीब लोकांना त्रास देतात. शेरास 1.25 शेर तो पण येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तिसरं जे नंबरचं आहे, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 13 नंबरचा प्रश्न, पासवर्ड या इंग्रजी शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता? तर पासवर्ड या इंग्रजी शब्दाचा मराठीतील कोणता अर्थ आहे? परवलीचा शब्द. कोणता आहे? परवलीचा शब्द या ठिकाणी. पुढचा प्रश्न 14वा, वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या अचूक शब्दाचा पर्याय क्रमांक रंगवा.
रिकाम्या जागेमध्ये ही रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला, ही रिकामी जागा दिलेली आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी त्याने जीवाचे काय केले, म्हणजे टिंब केले. या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. जीवाचे रान केले, जीवाचे प्राण केले येते का, जीवाचे परवा नाही, जीवाचे कान नाही, म्हणजे जीवाचे काय केलेलं आहे, रान केलेलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न सूचना बघा, प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी, प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी या ठिकाणी पुढील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. ओके. टिंब महिन्यातील, या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, महिन्यातील रविवार होता. बघा या प्रश्नामध्ये 15, 16, 17 हे तीनही प्रश्न वाचल्याशिवाय आपण उत्तर गोल करायचं नाही. अशा प्रश्नामध्ये हे तीनही प्रश्न वाचायचे, बरोबर आहे. तीनही प्रश्न वाचायचे या ठिकाणी 15, 16, 17 हे तीनही प्रश्न वाचायचे. चला पहिला प्रश्न वाचला. टिंब महिन्याचा रविवार होता. दुपारची जेवण आटोपून मुलं टिंब या ठिकाणी बाहेर पडली होती. रोहनच्या आईने सर्वांसाठी टिंब पन्हे बनवले व संध्याकाळी खेळण्यास सांगितले. आता या ठिकाणी बघा, समजा नोव्हेंबर महिना, जून आणि ऑगस्ट महिना राहिला असता तर रविवार होता म्हटलेला आहे त्यानं. दुपारची जेवण आटोपून मुलं खेळायला लागली. रोहनच्या आईने सर्वांसाठी टिंब बनवले पन्हे. तर या ठिकाणी बघा इथे एक शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे बघा, पन्हे. पन्हे म्हणजे काय, कशाचं पन्हे बनवलं जातं, लिंबाचं पन्हे, कैरीचे, द्राक्षाचे आणि आवळ्याचे. तर या ठिकाणी पन्हे म्हणजे कैरीचे पन्हे बनवले जातात आणि उन्हाळ्यामध्ये बनवले जातात ते, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन खूप असतं, त्यासाठी ते कैरीचे पन्हे बनवले जातात आणि ते पिण्यासाठी खूप छान असतं. म्हणजे या ठिकाणी उन्हाळा कधी आहे मग, नोव्हेंबर, जून, ऑगस्टला नाही, मे मध्ये, बरोबर आहे. दुपारची जेवण आटोपून मुलं काय करायला लागली, नाचायला लागली, खेळायला लागली, भिजायला लागली आणि लिहायला लागली, बरोबर आहे. आता दुपारची जेवण आटोपून मुलं लिहायला तर सुट्टीमध्ये लिहिणार नाही ती, म्हणजे ते काय करली, खेळायला लागली. आणि रोहनच्या आईने कैरीचे पन्हे बनवले, संध्याकाळी खेळण्यास सांगितले. का बघा, खेळायला म्हणजे खेळण्यास, तेच शब्द आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मे, म्हणजे 15 नंबर मे, 16 खेळायला आणि 17 कैरीचे पन्हे या ठिकाणी. ओके, छान. पुढे बघा 18वा प्रश्न. पुढे दिलेल्या अक्षरापासून 5 अक्षरी शब्द बनवल्यास त्या शब्दातील कितव्या अक्षरापासून घर या शब्दासाठी समानार्थी शब्द बनतो. घर या शब्दासाठी समानार्थी शब्द बनतो. तर या ठिकाणी जे 5 अक्षर आलेले आहेत बघा, ती, ह, व, ग्र, स. ती, ह, व, ग्र, स. तर या शब्दापासून 5 अक्षरी शब्द बनवायचा आहे. आणि बघा काय शब्द तयार होतो, वसतिगृह हा शब्द तयार होतो. का तयार शब्द होतो, वसतिगृह शब्द तयार होतो, वसतिगृह, बरोबर आहे. आणि या शब्दामध्ये कितव्या अक्षरापासून घर या शब्दासाठी समानार्थी शब्द. आता घरचा समानार्थी शब्द ग्रह, बरोबर आहे का. ग्रह म्हणजे 1, 2, 3, 4, 5. चौथ्या व 5व्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 वसतिगृह. ओके. पुढचा प्रश्न 19वा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. पुढचा 20वा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या शब्दाचे दोन्ही अर्थ भिन्न अर्थ योग्य असलेली जोडी शोधा. पुढे दिलेल्या शब्दाचे दोन्ही अर्थ भिन्न अर्थ योग्य असलेली जोडी शोधा म्हणते बघा. सूत म्हणजे धागा किंवा सारथी. सुमन म्हणजे फूल पवित्र कार्य. पर म्हणजे पीस पक्षी. आणि भाव म्हणजे दर भेटणे.
तर यानंतर जो प्रश्न आहे तो म्हणजे हा प्रश्न 20वा प्रश्न आपला चालू आहे। यामध्ये दोन्ही अर्थ भिन्न अर्थ योग्य असलेली जोडी शोधा। तर सूत म्हणजे काय? धागा, सारथी। हा पर्याय अगदी बरोबर आहे। पुढे 21वा प्रश्न मुंग्याच्या निवाऱ्यास काय म्हणतात? तर मुंग्याच्या निवाऱ्यास काय म्हणतात? वारूळ। मोळी कशाची असते? लाकडाची असते। मोळी कशाची असते? लाकडाची असते। पुढचा प्रश्न घेऊया 23वा प्रश्न। तर पुढील वाक्यातील रिकाम्या जागी ही रिकामी जागा दिलेली आहे। तर पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल? आदिवासी लोक अनेक हाल सहन करत जीवन कंठतात। आता पहिला शब्द लिहिला हाल हवाला होईल का? अजिबात नाही। हाल भाव नाही, हाल अपेष्टा, हाल अपेष्टा सहन करत जीवन कंठतात म्हणजे पर्याय क्रमांक 3। 24वा प्रश्न गैर उपसर्गाने, बघा हे जे गैर उपसर्ग आहे दोन प्रकार, उपसर्ग आणि प्रत्यय। उपसर्ग म्हणजे काय? जे शब्दाच्या अगोदर लावलं जातं त्याला उपसर्ग असं म्हणतात, बरोबर आहे। अगोदर जे लावलं जातं, अगोदर शब्दाच्या अगोदर लावलं जातं ते उपसर्ग, आणि शब्दाच्या नंतर लावलं जातं तो प्रत्यय। शब्दाच्या नंतर लावला जातो तो प्रत्यय। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की उपसर्ग गैर उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही, बरोबर आहे। आता उदाहरणामध्ये हजर आणि त्याला लावला गैर, गैरहजर होतो तयार। सोय, गैरसोय होतो तयार। कृपा, गैरकृपा असतं का? अजिबात नाही। वर्तन, गैरवर्तन म्हणजे या ठिकाणी कृपा या शब्दाला जर गैर हा जर उपसर्ग लावला तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही। यानंतर हा जो पुढचा जो प्रश्न आहे 25वा की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेस असणारा जिल्हा, हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती प्रश्न विचारलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेस असणारा जिल्हा कोणता? तर बघा, तर उत्तरेस कोणता जिल्हा आहे या ठिकाणी? तर तुम्हाला पूर्ण सांगतो मी सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे पूर्वेस अरबी समुद्र, दक्षिणेस बेळगाव जिल्हा म्हणजेच कर्नाटक राज्य व गोवा। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस बेळगाव जिल्हा व गोवा आणि उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे। उत्तरेस काय आहे? रत्नागिरी जिल्हा। पुन्हा एकदा डबल सांगतो मी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेस अरबी समुद्र आहे, दक्षिणेस बेळगाव जिल्हा आहे, व गोवा व उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे। ओके, अशा प्रकारे या ठिकाणी 25 प्रश्न मराठीचे पूर्ण झालेले आहेत। यानंतर आपण गणित 26 प्रश्नापासून गणित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। तर बघूया पहिला प्रश्न। बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 असे मिळून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत? 10 आहेत। 27वा प्रश्न, कोणत्या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? बरोबर आहे, स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढे 0 द्यायचे। तर बघा, कमी आहे म्हटलेलं आहे, मग आता 5 हे सगळ्यात इथं जास्त, सगळ्यात जास्त 1 नंबरला दिसेल। त्याच्यानंतर पुन्हा 5 पुढे सरकलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 5 जे आहे ती दशक स्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत काय होईल? 50 होईल। याची स्थानिक किंमत 500 होईल, याची स्थानिक किंमत 50,000 होईल। म्हणजे या ठिकाणी सर्वात कमी म्हणजे पर्याय क्रमांक 4।
28वा प्रश्न, खालीलपैकी अंकातील व अक्षरातील संख्यांची चुकीची जोडी कोणती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अंकातील व अक्षराची म्हणजे या ठिकाणी अंकाचं अक्षरी वाचन या ठिकाणी दिलेलं आहे, अक्षरात दिलेलं आहे. तर बघा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे 1,25,745. पहिला बरोबर आहे, पहिला बरोबर आहे. दुसरा, इथं पण 9 लाख, इथं 4,000 दिलेलं आहे बघा, इथं 40 आहे, बरोबर आहे. इथं 4,000 दिलेलं आहे, इथं 40,000 आहे. म्हणजे या ठिकाणी ही दुसरी जोडी चुकीची आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 29वा प्रश्न, देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील बरोबर जोडी कोणती. खूप सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील बरोबर जोडी या ठिकाणी बघा, तर पहिली चुकीची आहे, इथं 64 आहे, इथं 34 दिलेलं आहे. त्याच्यानंतर 9125 आहे, इथं 24 आहे. या ठिकाणी 8974 इथं 6 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार, बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये शून्य नसलेल्या 2 अंकी संख्या किती. आता शून्य नसलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत. नसलेल्या अगोदर आपण असलेल्या काढूया, आणि 2 अंकी संख्या किती. पहिला प्रश्न असा आहे की 2 अंकी संख्या पूर्ण किती आहेत. 2 अंकी संख्येची सुरुवात 10 पासून ते 99 पर्यंत, 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत. 90. आणि यामध्ये शून्य असलेल्या संख्या बघा कोणकोणत्या आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9 संख्येमध्ये शून्य आहे. 9 संख्येमध्ये शून्य आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण संख्या 90. 90 वजा 9 करा. 90 मधून 9 गेले किती राहिले. 81. 90 मधून 9 गेले 81. म्हणजे 1 ते 100 मध्ये शून्य नसलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत. 81 संख्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 27 ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यात 729 येईल. बघा, 31वा प्रश्न पाहतोय आपण. 27 ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज करायची. आता 27 संख्या किती वेळा, आता प्रश्न जर विचारला तर 27 27 27 असं घेऊन चालेल का. अजिबात नाही. मग काय करायचं की 27 या 729ला भाग घालायचं. मग 729ला जर तुम्हाला भाग घालायचा असेल तर मला वाटतं की 27चा वर्ग जो आहे, बरोबर आहे, 27चा वर्ग जो आहे तो 729 आहे. 28चा वर्ग 784. म्हणजे 27ने 729ला भाग घातलं तर किती येणार. 27च येणार. पुढचा प्रश्न, 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती. आता 6 अंकी सर्वात मोठी संख्या की कोणती. 6 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या का होणार. 9 9 9 9 9 किती वेळेस झाले. 5 वेळेस, 6 वेळेस. व 6 अंकी सर्वात लहान संख्या 1च्या पुढे किती शून्य. 5 शून्य. ही 6 अंकी सर्वात लहान संख्या झाली, बरोबर आहे. तर या ठिकाणी त्याची वजाबाकी केल्यानंतर काय येईल. इथं 9, इथं 9, इथं 9, 9 9 9 मधून 1 गेलं, 8 राहिलं. म्हणजे 89 99 99. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला, पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी उत्तर येईल. ते 30वा प्रश्न, खालील संख्येतील उतरता क्रम लावल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक किती. उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला. का कसला क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम. मग उतरता क्रम लावताना काय करतो आपण. सुरुवातीला सर्वात मोठी संख्या घेतो उतरता क्रम लावताना, बरोबर आहे. आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक करायचा आहे. मग आता या ठिकाणी बघा, उतरता क्रम लावल्यानंतर सगळ्यात मोठी संख्या इथे 41, इथे 49. पहिल्या 2 2 संख्या बघा फक्त. 45 45 49.
आता इथं दुसरी आणि शेवटची संख्या 49 आहे, पण पुन्हा 15 आणि 51 आहे, म्हणजे मोठी संख्या काय झाली 4951. 4951. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 4915. बरोबर आहे. पुन्हा त्याच्यापेक्षा लहान आता 45 19 आणि 45 91 मध्ये कोण मोठा आहे, मोठ्याकडून लहानाकडे जातोय आपण. बरोबर आहे. पुन्हा 45 91 ही 3 नंबरची झाली. आणि 4 नंबरचे काय येणार 45 19. 45 19. आता शेवटची काय आपल्याला बघायची गरज पण नाही, कारण आपल्याला दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक आपल्याला काढायचा आहे. मग आता आपण फरक काढणार आहोत. 45 19. बरोबर आहे. 45 19 या ठिकाणी. तर वजाबाकी करताना वजाबाकी करा. 15 मधून 9 गेले, 9 6 15. या ठिकाणी 0 राहिलं होतं. बरोबर आहे. इकडचा हातचा इकडे घेतला. इथं 10 मधून 1 गेले, 9 राहिले. इथं 8 होते, 8 मधून 5 गेले, 3 राहिले. ओके. 4 मधून 4 गेले, 0. म्हणजे उत्तर काय आलं 396. म्हणजे 396 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 34वा प्रश्न बघा की चौकटीत कोणता अंक येईल. सरळ बेरीज करूया. 5 आणि 4 9. ओके. जी पहिली जी बेरीज आहे 5 आणि 4 9 या ठिकाणी. बरोबर आहे. आता 1 मध्ये किती मिसळल्यानंतर 7 येणार. आता हे 3 या ठिकाणी चौकोन दिलेले आहेत, म्हणजे तिन्ही अंक सेमच असणार. म्हणजे 1 मध्ये किती मिसळल्यानंतर 7 येणार. 1 मध्ये 4 मिसळल्यानंतर येणार, 3 मिसळल्यानंतर, 6 मिसळल्यानंतर आणि 7 मिसळल्यानंतर. म्हणजे काय येणार 6 मिसळल्यानंतर. म्हणजे बाकी काय करायची गरज पण नाही या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचा प्रश्न बघा. यानंतर पुढचा प्रश्न 35वा बघा प्रश्न. तर या ठिकाणी बघा एका खोलीच्या बांधकामासाठी हा प्रश्न. एका खोलीच्या बांधकामासाठी 15,934 रुपयाचं सिमेंट लागलं, 13,452 रुपयाच्या विटा लागल्या आणि 5,772 रुपयाची वाळी लागली. तर एकूण विचारलेलं आहे, म्हणजे ह्या तिघाची का करायची आहे बेरीज करायची आहे या ठिकाणी. तर 15,934, 13,452 आणि 5,772. तर 4 आणि 2 6 आणि 2 8, 5 आणि 3 8 आणि 15ला 5 हातचाला 1, 9 आणि 4 13, 13 आणि 7 20 आणि 1 21ला 1 हातचे आले 2, 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 5 15ला 5 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. म्हणजे 35,158. 35,158. काय झालं 4 आणि 2 6 आणि 2 8, 5 आणि 3 8 आणि 7 15ला 5 हातचाला 1, 7 आणि 1 8 आणि 4 12 आणि 9 21ला 1 हातचे आले 2, 5 आणि 3 8 5 13 आणि 15ला 5 हातचाला 1. 35,158. तर इथं पर्यायामध्ये नाहीच दिसत नाही आहे. 15,934, 13,452, 5,772. बरोबर आहे. 4 आणि 2 6 आणि 2 8. एकच मिनटं. या ठिकाणी 15,934 रुपयाचं सिमेंट घेतलेलं आहे. 15,934 रुपयाचं. त्याच्यानंतर 13,452 आणि 5,772. 35,158. उत्तर अगदी बरोबर आहे, परंतु पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेलं नाही आहे. बहुतेक पर्याय या ठिकाणी चुकलेले आहेत असं वाटतंय. म्हणजे 35,158 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती. 5 अंकी लहानात लहान संख्या 1च्या पुढे किती शून्य 4 शून्य. ओके.
3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 999. या ठिकाणी वजाबाकी करायची. 10 मधून 9 गेले 1 राहिलं. 10 मधून 9 गेले 1 राहिलं या ठिकाणी. बरोबर आहे. तर या ठिकाणी इथं घेतला 10. या ठिकाणी इकडचा हातचा इथं 9 राहिली, इथं हातचा इथं घेतला, इथं 9, इथं 10, इथं 9, इथं 10. 10 मधून 9 गेले 1 राहिले. 9 मधून 9 गेले 0 राहिले. 9 मधून 9 गेले 0 राहिले आणि 9ला 9 म्हणजे या ठिकाणी 9001 पर्याय क्रमांक चौथा हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. इथं वजाबाकी या ठिकाणी विचारलेली आहे. तर वजाबाकी आपण डायरेक्ट इथे या ठिकाणी करू शकतो आपण. 1 मधून 0 एकच येणार. 1 मधून 0 एकच येणार. 9 म्हणजे शेवटी काय येणार? 911. बरीचशी मिस्टेक दिसत आहे या ठिकाणी. 47,911 वजा 43,000. या ठिकाणी सरळ कळते की वजाबाकी केल्यानंतर 911 येणार आहे. बघा इथं आहे. बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे. आणि 47 म्हणून 43 गेले 4. पर्याय क्रमांक चौथा. पर्याय क्रमांक चौथा या ठिकाणी. 38वा प्रश्न. 250 गुणिले 2 दशक. दशक म्हणजे किती शून्य लावावे लागतील? 1 शून्य लावावे लागतील. म्हणजे 250 याला 2 दशक म्हणजेच 20 ने या ठिकाणी का करावं लागेल? गुणावं लागेल. 25 दुनी 50 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं? 5000. पर्याय क्रमांक तिसरा. 39वा प्रश्न या ठिकाणी. समीरकडे 1940 सफरचंद होती. समीरकडे त्याने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंद भरली, परंतु 72 सफरचंद नसल्यामुळे टाकून दिली. तर त्याच्याजवळ किती उरली? 36 याप्रमाणे 20 पेट्या. म्हणजे 36 गुणिले का करावे लागतील? आपण 20 करावं लागेल. 36 गुणिले का करावं लागेल? 20 करावं लागेल या ठिकाणी. म्हणजे किती झाले? 720 झाले. बरोबर आहे. आणि 72 सफरचंद नासली म्हणजे टाकून दिली. बरोबर आहे. म्हणजे 720 मध्ये का करावं लागेल? पुन्हा 72 मिसळावी लागतील. 720 मध्ये हे 72 का करावं लागतील? मिसळावं लागतील. 792. ओके. म्हणजे हे 792 आता 1940 मधून वजा करावं लागेल. 1940 मधून 792 जे आहे इथं वजा करावं लागेल. 10 मधून 2 गेले 8 राहिले. इथं 3 राहिलं. इकडचा हातचा घेतला. 13 मधून 9 गेले 4 राहिले. इथं 8 राहिलं. 8 मधून 7 गेले 1 राहिलं. 1 म्हणजे 1148. पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 40वा प्रश्न बघूया या ठिकाणी. 8 शतक भागिले 16. आता शतक म्हणल्यानंतर किती शून्य लावावे लागतील? या ठिकाणी 2 शून्य लावावे लागतील. भागिले 16 म्हणते. 16 1 16, 16 5 80 आणि हे शून्य जे आहे ते इथं दिलं. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं? या ठिकाणी 50 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. एका उदाहरणात भाजक, भागाकार, बाकी या संख्या अनुक्रमे अशा आहेत. तर भाज्य संख्या कोणती? बरोबर आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे या ठिकाणी 14 गुणिले 18 करावं लागेल. बरोबर आहे. 14 8 112 ला 2 हाचे आले 11. 14 1 14 आणि 11 किती आलं? 25. 252 आणि 252 म्हटल्यानंतर हे 252 मध्ये 3 अधिक 3 का करावं लागेल? मिसळावं लागेल. 252 मध्ये 3 मिसळल्यानंतर 255. म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरायचं आहे. काय आहे सूत्र? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अशा पद्धतीचे या ठिकाणी सूत्र वापरावे लागेल.
पुढचा प्रश्न बघा, 42वा प्रश्न आहे 25 गुणिले 5 वजा 100. आता 25 गुणिले 5 किती येणार? 125 आणि 125 मधून 100 काढल्यानंतर 25 उत्तर येणार. ओके. त्याच्या पुढचा प्रश्न 43 नंबर. 36 ही संख्या 2 अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात किती वेळा लिहिता येईल? आता 36 किती वेळा लिहिता येईल हो? बघा आता उदाहरणामध्ये काय, 36 1 गुणिले 36 बरोबर आहे, 2 गुणिले 18 बरोबर आहे, 3 गुणिले 12 बरोबर आहे, 4 गुणिले 9 त्याच्यानंतर 6 गुणिले 6, त्याच्यानंतर 9 चौक 36 घेतलं, 12 त्रिक 36 घेतलं, 18 दुनी 36 घेतलं. अजून कोणत्या पाड्यात आहे का 36? 36 शक्क 36, 4 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 तर डबल घेऊ शकत नाही आपण, म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे अशा पद्धतीनं किती प्रकारे लिहिता येते? पर्याय तर 5 नाही आहे. 36 शक्क 36, 18 दुनी 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36, 6 6 36. अजून 36 कोणत्या पाड्यात आहे? 18 दुनी 36, 9 चौक 36. पर्याय तर दिलेलं नाही या ठिकाणी. एक 2 3 4 5. तर या ठिकाणी बहुतेक 5च प्रकारे या ठिकाणी होतं, परंतु पर्यायामध्ये या ठिकाणी पर्याय त्यांचे चुकले आहेत का माझं चुकत आहे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येचा 5 व 10 हा अवयव आहे? बघितल्यानंतर कळतं. 5ची कसोटी आणि 10ची कसोटी आपल्याला माहीत पाहिजे. 5ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 अंक पाहिजेत. कोणकोणते? 0 व 5. आणि 10ची कसोटी एकक स्थानी फक्त 0 असेल तर, म्हणजे या ठिकाणी कॉमन काय आहे? 0 0 0 0 बरोबर आहे. आणि 5 म्हणजे या ठिकाणी 5 आणि 10चा अवयव काय असणार? 450 असणार बरोबर आहे. बघा तर घड्याळात 12 वाजले असता 2 काट्यामध्ये किती अंशाचं अंतर असेल? तर किती अंशाचं अंतर असेल? त्याच्यामध्ये अंतरच नसेल, कारण दोन्ही काटे एकमेकावर असतील, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. सोबतच्या आकृतीतील या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, चौरसाची संख्या किती? इथं आकृती कुठंच दिलेली दिसत नाहीये. वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा काय? परिघ. वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न, 8 समान बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीची परिमिती 64 आहे, तर त्या आकृतीची प्रत्येक भुजा किती सेमी असेल? 8 समान बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीची परिमिती 64 सेमी आहे, तर त्या आकृतीची प्रत्येक भुजा किती सेमी असेल या ठिकाणी? तर 8 समान बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीची परिमिती 64 आहे बरोबर आहे. आता बंदिस्त आकृती नेमकी त्यांनी कोणती आहे ती दिलेलीच नाही या ठिकाणी बरोबर आहे. तर उत्तर आपण 8 जर भाग केले, कारण समान असेल ना बाजू, त्या ठिकाणी समान पण नसू शकते. या ठिकाणी आकृती कोणती आहे ती त्यांनी दिलेली नाहीये. आकृतीची परिमिती 64 आहे, समान बाजू 8च आहे म्हणजे त्यांनी. मग 8 बाजू समान असेल तर 8 8 64 या ठिकाणी बरोबर आहे. समान बाजू म्हणलेले त्याने, समान बाजू या शब्दाकडे लक्ष द्या, त्याच्यामुळे 8 8 64 होईल. पुढचा प्रश्न, एका आयताची परिमिती 60 आहे आणि त्यांचे क्षेत्रफळ 200 आहे, तर त्याची लांबी व रुंदी कोणती? आता आयताच्या क्षेत्रफळात सूत्र सोपं आहे खूपच, लांबी गुणिले रुंदी आहे बरोबर आहे. मग क्षेत्रफळ 200 आहे, मग पर्यायामध्ये कुणाचा गुणाकार 200 येतो बघा? 11 आणि 19चा येतो का? नाही. 18 आणि 12चा येतो का? नाही. 20 10 200, बाकीची बघायची पण गरज नाही आपल्याला. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 नंबर. तर शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही असं म्हणते त्यांनी? लगतच्या पृष्ठावर असं म्हणते त्यांनी, 3 अंकाच्या.
लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? तर लगतच्या पृष्ठावर 5 हा अंक येणार नाही, कारण विरुद्ध पृष्ठावर 5 अंक असतो. विरुद्ध पृष्ठावर काय असतो? 5 अंक असतो या ठिकाणी. पुढे 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहेत? चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या या ठिकाणी. मग 2 अंकी चौरस संख्या किती आहेत असं त्याने प्रश्न विचारलेला आहे. मग 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या बघा, 2 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. म्हणजे 4 च्या वर्गापासून 2 अंकी चौरस संख्या सुरू होतात. ते शेवटचा वर्ग कोणता? 10 चा वर्ग, 9 चा वर्ग. बरोबर आहे. कोणता वर्ग? 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. 2 अंकी म्हणले त्यानं. म्हणजे 4 5 6 7 8 9 किती अंक झाले? 1 2 3 4 5 6. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. अं, 52वा प्रश्न आहे. इष्टिका चित्तीच्या कडापेक्षा शिरोबिंदूची संख्या कितीने कमी आहे? आता इष्टिका चित्तीबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी. इष्टिका चित्ती याचे शिरोबिंदू असतात 8 शिरोबिंदू, कडा असतात 12 आणि पृष्ठे असतात 6. पृष्ठे असतात 6. हे लक्षात ठेवा इष्टिका चित्तीबद्दल. ओके. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? कडापेक्षा शिरोबिंदूची संख्या कितीने जास्त आहे? कमी आहे. कमी आहे. 4 ने कमी आहे. 4 ने कमी आहे. बरोबर आहे. कडा किती आहेत? 12. शिरोबिंदूची संख्या आहे 8. मग कडापेक्षा शिरोबिंदूची संख्या कितीने कमी? 4 ने कमी. ओके. पुढचा प्रश्न बघा. कोणती आकृती सममित नाही? सममित म्हणजे काय? समान भाग होतात या ठिकाणी. बरोबर आहे. काय होतात? समान भाग होतात. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 3 येणार. 54 नंबर. एकनाथने 1 फुलदाणी 475 रुपयांना खरेदी केली. 475 रुपयाला खरेदी केली आणि ती रामचंद्रला विकली. तेव्हा व्यवहारात एकनाथला 35 रुपये नफा झाला. बघा, एकनाथला 35 रुपये नफा झाला. कुणाला विकल्यानंतर? रामचंद्रला विकल्यानंतर 35 रुपये नफा झाला. तर ती किती रुपयाने विकली असेल हो? आता नफा कधी होतो? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्यानंतर. म्हणजे 475 मध्ये 35 रुपये का करावे लागतील? मिसळावे लागतील. या ठिकाणी 7 आणि 3 10 ने का करायला 1 हात चाला 1 4 आणि 1 5. म्हणजे या ठिकाणी 510 रुपयाला ती रामचंद्रला विकली. त्यामुळे त्याला काय झालेलं आहे? 35 रुपये नफा झालेला आहे. पुढे एका वस्तूची विक्री किंमत 567 आहे. नफा 90 रुपये असेल तर वस्तूची खरेदीची किंमत घ्या. आताच प्रश्न नाही आता सारखा नाही आहे प्रश्न. ही विक्री किंमत आहे. 567 रुपये विक्री किंमत आहे आणि नफा झालेला आहे 90 रुपये. आणि म्हणजे विकले 567ला विकला तेव्हा 90 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत का काढण्यासाठी का करावं लागेल आपल्याला? 567 मधून 90 का करावं लागेल? वजा करावं लागेल. तर या ठिकाणी 16 मधून 9 गेले 7 राहिले आणि 477ची वस्तू 567 रुपयाला विकली. म्हणजे काय झाला? 90 रुपये नफा झाला. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 477 रुपये. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 56 नंबरचा प्रश्न बघा. 56 नंबरच्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचे अंश समान आहेत. प्रत्येकाचे अंश समान आहेत. तर अंश समान असताना नियम आहे अपूर्णांकामध्ये, जर दिलेल्या अपूर्णांकाचा जर अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान
तो अपूर्णांक मोठा. बघा, अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो काय असतो? मोठा असतो. आणि ज्याचा छेद मोठा असतो तो काय असतो? लहान असतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता येईल? 5/7. आता इथं दुसरा नियम बघा, जर छेद समान असेल, या ठिकाणी छेद समान आहे, जर ज्याचा अंश लहान तो लहानच अपूर्णांक आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक या ठिकाणी. मग चढता क्रम लावताना आपण सगळ्यात लहान घेतो. मग 2, 5, 6, 7 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चढता क्रमांक म्हणजे लहानच घेतो आपण. बरोबर आहे. त्याच्यानंतर 58वा जो प्रश्न आहे बघा, या ठिकाणी सुद्धा छेद समान आहे आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना जर छेद समान असेल तर फक्त अंशाची बेरीज वजाबाकी करायची. म्हणजे 17 + 3 म्हणजे किती येतं? 20 येतं. आणि 20 मधून 10 वजा केले किती झालं? 10. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 10/12. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 59वा. कोणता अपूर्णांक हा छेदाधिक नाही? कोणता अपूर्णांक हा छेदाधिक नाही? छेदाधिक म्हणजे काय? छेद अधिक. बरोबर आहे. छेदाधिक म्हणजे काय? छेदाधिक म्हणजे छेद मोठा असणे. काय असणे? छेद मोठा असणे या ठिकाणी. मग छेदाधिक म्हणजे आता कोणाचा छेद मोठा आहे? पहिल्याचा 20/25 पेक्षा लहान आहे, दुसऱ्याचा 40/30 पेक्षा मोठा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. नाही म्हणून प्रश्न आहे म्हणजे पहिला पर्याय येतो या ठिकाणी. बरोबर आहे. नाही म्हटलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. पुढचा प्रश्न 60वा बघा. 1.1/4 या पूर्णांकाचे योग्य वाचन कोणते? 1.4 अजिबात नाही. 1.1 नाही. 1.2/4 नाही. 1.1/4 पर्याय क्रमांक चौथा. 61 नंबरचा प्रश्न बघा. 3/5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असल्यास चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल? चौकोनाच्या जागी कुठं चौकोन दिलाय? इथं चौकोन दिलाय, परंतु प्रश्न काहीतरी चुकीचा असं वाटत आहे. 3/5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असल्यास या चौकोनाच्या छेदामध्ये काहीतरी पाहिजे होतं या ठिकाणी, पण त्यांनी दिलेलं नाहीये. का माहीत? प्रश्न काहीतरी थोडा चुकीचा वाटतोय हा. चला पुढचा प्रश्न 3.25. आता 3.25 म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो? 3.25ला 3.25 म्हणतो पॉईंटमध्ये. बरोबर आहे. 3.25. आता 25 कधी होतं? 25/100 म्हणजे 25 25 25 100 म्हणजे 1/4 म्हणजे दुसरा पर्याय. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी मी सांगतो आता. सव्वा म्हटलं की 25/100 म्हणजेच याला 1/4 म्हणायचं. त्याच्यानंतर साडे म्हणजेच 50/100 यालाच म्हणायचं 1/2. आणि तिसरा म्हणजे पावणे यालाच म्हणतात 75/100 म्हणजेच याला म्हणायचं 3/4. ओके, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 5000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. मग 5000 किलोमीटर म्हणजे रुकना भाई 5000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? तर 5 किलोमीटर. 1 किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम? किलो हेक्टो. एका किलोग्रॅममध्ये 10 हेक्टोग्रॅम असतात. बरोबर आहे. एका किलोग्रॅममध्ये 10 हेक्टोग्रॅम असतात. किती किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली. एका किलोमध्ये 10 हेक्टोग्रॅम असतात. ओके. पुढचा प्रश्न. एका बाटलीत 500 मिली दूध मावते तर 4 लिटर दुधासाठी किती बाटल्या हव्यात? म्हणजे यासाठी का करावं लागेल? या 500नं ह्या 4 लिटरला भाग घालावं लागेल.
म्हणजे एका लिटरमध्ये किती मिली, ही किलो, या ठिकाणी बघा किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी मिली, बरोबर आहे का. मीटर लिटर ग्रॅमचं मिलीमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे 1 2 3 शून्य लागतात, म्हणजे 8 लिटर. नाही प्रश्न वरी राहायला वाटतं ना, हां इथं आहे. 4 लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करायचं असेल तर का होईल मग, 4 लिटरचं मिलीमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर किती झालं, 4000. याला 500 का करावं लागेल, भाग घालावं लागेल. 2 शून्य कटले आणि 5 8 40, म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. म्हणजे 4 लिटर दूध म्हणजे लिटरचं आपण मिलीमध्ये रूपांतर केलो, लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करताना 3 शून्य लागतात आणि त्याला 500 भाग घातलं, म्हणजे अशा 8 दुधाच्या बाटल्या लागतील. 10 डेसिमीटर बरोबर किती मीटर, 10 डेसिमीटर बरोबर किती मीटर, या ठिकाणी प्रश्न आहे. तर पुन्हा ते सूत्र, किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी. बघा मीटर लिटर ग्रॅम आणि डेसी, म्हणजे डेसी मीटरचं तुम्हाला मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी, म्हणजे डेसीचं तुम्हाला मिलीमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी 1 शून्य कमी होतं, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा. ओके, चला पुन्हा एकदा प्रश्न आला 67 नंबरचा प्रश्न बघा. हा प्रश्न 65 आणि 67 सेमच आहे. 8 लिटर पाणी भरण्यासाठी किती बाटल्या लागतील, मग लिटरचं रूपांतर कशामध्ये केलं, मिलीमध्ये केलं, किती झालं 8000. ह्याला कितनं भाग घालायचं, 500. 0 0 कटलं, 5 1 5, 3 उरले, 5 6 30, म्हणजे या ठिकाणी किती बाटल्या लागतील, 16 बाटल्या लागतील. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी, दुपारनंतर 2:10 दुपारनंतर 2:10 म्हणजे 24 ताशी कालमापनानुसार किती वाजले. मग या ठिकाणी बघा फक्त ह्या 2 मध्ये 12 मिसळायचं. 12 हे जे 2 वाजले आहेत ना त्याच्यामध्ये फक्त 12 मिसळा. 12 आणि 2 किती, 14, म्हणजे 14:10. 14:10 या ठिकाणी. करुणा एका तासात यानंतर पुढचा प्रश्न, करुणा एका तासात 5 झाडे लावते, तर 50 झाडं लावण्यास किती वेळ लागतो. या ठिकाणी आपण त्रैराशिक पण मांडू शकतो. एका तासात 5 झाडे, ही झाडाचा तक्ता आहे, तर 50 झाडे लावण्यासाठी त्याला किती वेळ लागतो. तर या ठिकाणी ह्याचा तिरकस गुणाकार 50 गुणिले 1 भागिले 5, 5 10 50, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 10. पुढचा प्रश्न 70 नंबरचा बघा. 42 महिने म्हणजे किती वर्ष. आता 42 महिने म्हणल्यानंतर एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. 12 दूनी 24, 12 त्रिक 36, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी किती वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आणि वरचे 36 आणि 6 म्हणजे वरचे 6, म्हणजे 6/12 म्हणजे हे काय झालं, 3.5 वर्ष झालं. किती वर्ष झालं, 3.5 वर्ष झालं. 3500 म्हणजे किती कागद. 3500 म्हणजे किती कागद असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे त्याने नेमकं काय विचारलेलं आहे ते समजलं नाही. ही आता खाली डझन म्हटलेलं आहे का माहीत. 3500 म्हणजे किती कागद असा प्रश्न विचारलेला आहे. किती कागद म्हणजे काय, मग 12 भाग घालायचं. 12 दूनी 24, 24 बरोबर आहे. 24 आणि किती उरले, 24 आणि 10 34, 11 उरले. नाही, असं होऊ शकत नाही, परंतु इतर प्रश्न त्यांनी अपूर्ण दिलेला आहे. पुढे 20 रुपयाला 1 वही, तर 15 वह्याची किंमत किती, म्हणजे 15 गुणिले 20 करायचं. 15 दूनी 30, 300 बरोबर आहे. 50 रुपये प्रमाणे 1 याप्रमाणे 70 कंपासची किंमत किती, म्हणजे 70 गुणिले 50,
70 गुणिले 50, 7 5 35, 3500. पुढे शेवटचा 74 आणि 75 बघा. सर्वात कमी वाहन चालवणाऱ्याची संख्या किती? आता या ठिकाणी एक चित्र इथं प्रमाण दिलेलं आहे बघा. एक चित्र बरोबर 6 चालक. तर सर्वात कमी वाहन चालवणाऱ्याची संख्या किती? आता इथं कार किती जण चालवले? 3 जण. म्हणजे या ठिकाणी 6 गुणिले 3 करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. 6 गुणिले 3 किती आलं? 18. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे, सर्वात जास्त वाहन चालवणाऱ्याची संख्या सर्वात कमी वाहन चालवणाऱ्या संख्येपेक्षा कितनं जास्त आहे? म्हणजे आता सगळ्यात जास्त बघा ही सायकलवाली किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 8 संग 48 झाले. आणि सर्वात कमी 1 2 3 8 त्रिक 24. म्हणजे 48 मधून 24 गेले, 24 राहिले. सर्वात जास्त वाहन चालवणाऱ्याची संख्या 8 संग 48 बरोबर आहे ते. सर्वात कमी वाहन चालवणाऱ्या संख्येपेक्षा 3 8 त्रिक 24. सॉरी एक मिनिट. तर या ठिकाणी काय झालं? 8 न गुणलं मी, 6 त्रिक 18 बरोबर आहे. 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 1 गेलं, 3 राहिले. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे? 30. म्हणजे अशा पद्धतीनं 75 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल 4थीच्या विद्यार्थ्यासाठी. तर जे काही 4थीचे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत क्लासेससाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.